साहेब. तुझ्या काही झालंय का? काल नंतर परत काही प्रॉब्लेम झाला का? ते वहिनी लिटिल काय? काही नाही भैया साहेब, उद्या बघू, जमलं तर येतो मी नक्की. अरे पण भैया साहेब ऐका ना, त्याचं काय आहे, मी जरा शेव तळायला घेतली, नंतर कॉल करतो की आरामात. अरे पण काय झालं? डोळ्याला डोळा लागत नाहीये? तुम्ही काय म्हणलं होतं ते? एन्झायटी. तुम्हाला पण एन्झायटीचा त्रास होतोय का? आई साहेबांचं टेन्शन आलंय. अहो, आई साहेब आहेत त्या. त्यांच्या मनातलं प्रेम बघा, ओठावरचा राग नाही. ते झालंच, पण आईसाहेब उद्या पूजेला यायला हवेत. त्यांचा आशीर्वाद मिळायला हवा मला. त्यांचा आशीर्वाद नाही मिळाला तर माझ्या मेहनतीला काहीच अर्थ नाहीये. कसं कन्व्हिन्स करू तेही कळत नाही. अहो, तुम्ही शांत व्हा बघू. अहो, कोणती पण आई तिच्या लेकराच्या महत्वाच्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे एकदम खंबीरपणे उभी असते बघा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आई साहेब उद्या नक्की येतील, मला माहितीये ना. आणि आपल्या भूमिपूजेचा नारळ त्यांच्याच हाती फुटणार आहे. माझी पण हीच इच्छा आहे, त्या तिथे असाव्यात. आओ, काय ग? मी काय म्हणते, तुम्ही भा पुढं. ते बेबी मावशींबरोबर यायचंय ना, त्यांना आवरायला अजून वेळ आहे. तुम्ही भा पुढं, नाही तर उगाच आमच्यामुळे तुम्हाला उशीर व्हायचा. बर, लवकर या. हा. संजू, ऐक ना, सुजाला फोन करतेस का? ऍक्च्युअली मी काल त्याला फोन केला होता, पण कन्व्हिन्स झाला नाहीये. मी कशाला? तुम्हीच करा की फोन त्यांना. अगं पण का, लाव ना तू. नाही म्हणजे तुम्ही मोठे भाऊ आहे ना त्यांचे, तुमचं ऐकतील ते. बर, लावतो मी, पण लवकर या तुम्ही. हा. आओ, हे घेऊन जा. हे संजू, तिकडे कुठे चालली? तुम्हाला शोधायला येत होते. मी काय अक्काच्या खोलीत असेल का? हा, मला वाटलं नाही का तुम्ही आत असाल. संजू, तुला जर वाटत असेल ना की मी अक्काला मस्के लावायला जाईन, विनवण्या करीन, तर मी काही करणार नाहीये तसं. तिला यायचं असेल तर येईल, नसेल यायचं तर नको येऊ दे. रणजित एवढा मोठा समारंभ आहे, मी तर चाललीये. बरं ऐक, आपण एकत्र जाऊ ना तेव्हा गणपती मंदिरात जाऊयात. मी रणजितसाठी नवस बोलले होते, तिथे पेढे वाढूयात आणि मग पुढे जाऊयात. हा चल. बेबी मावशी, असा प्लॅन आहे होय तुमचा? बर बर बर. मी काय म्हणते, तुम्ही होता का पुढं? मी मोनी सोबत येते मागून. नाही, त्याच झालंय असं की मोनीला रस्ता माहित नाही ना, मग तिच्या सोबत कोणीतरी यायला लागल. आपण दोघी तिकडे असलो तर ती कशी यायची ना? काय तुमच्या मुलींचं असतं मला काही कळतच नाही. लवकर या. हा